काव्या सांगू शकणार का पार्थला तिचा भूतकाळ? नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की अनिशा आणि काव्याचं बोलणं चालू असतंय। तेव्हा अनिशा तिला म्हणतेय की मी काय म्हणतेय काव्या, आता थंडी सुरू झालीये, तू पार्थ जिजूंबरोबर बाहेर फिरायला का जात नाहीये? असंही तुमच्या हनीमून राहिलंय। तेवढ्यात काव्या म्हणते की तू एडी आहेस का, जरा तोंडाला येईल ते बडबड करतेयस। तेव्हा अनिशा म्हणते की अगं मी काय बोलले, मी काय म्हणतेय, आता झालंय ना तुमच्यात सगळं नीट, तू पार्थ जिजूंच्या रूम मध्ये सुद्धा आलीये। महत्वाचं म्हणजे तुमच्या घरातलं महाभारत संपलंय आता। काय अगं, पार्थ जिजूंबरोबर बाहेर फिरायला जायला कसली लाज वाटतेय तुला, आणि कम्प्लिटली तू मूव्ह ऑन झालीयस ना? तेवढ्यात काव्य म्हणते की अनिशा मूव्ह ऑन झाले, पण माझ्या मनातल्या भीतीचं काय करू? तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनीची मैत्रीण तिच्या वेटरला सांगत असते की तू गेल्या 2 आठवड्याचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट का केलं? तेवढ्यात ती वेटर म्हणते की मेमरी कार्ड फुल झालं होतं तेव्हा, त्यामुळे। तेवढ्यात मालिनीची मैत्रीण म्हणते की तू वेडी आहेस का, जरा फुटेज डिलीट करायच्या अगोदर मला एकदा विचारायचं तर होतं। त्यानंतर मालिनीची मैत्रीण खूपच टेन्शन मध्ये येते, कारण काव्या आणि जीवाचं फुटेज त्याच 2 आठवड्याच्या मधलं आहे। तेवढ्यात तिची वेटर म्हणते की सॉरी मॅम, त्यात काही महत्वाचं होतं का? तसं असेल तर आपल्याला ते डिलीट केलेलं डिलीट फोल्डर मधून रिस्टोर करू शकतो आपण, डिलीट झालेलं फुटेज आपल्याला परत मिळू शकतो। हे ऐकल्यानंतर मालिनीची मैत्रीण तिला म्हणते रिली, कधीपर्यंत होईल ते? तेवढ्यात ती वेटर म्हणते की 2-3 दिवस लागतील। तेव्हा मालिनीची मैत्रीण म्हणते ग्रेट, लवकरात लवकर मला ते फुटेज मिळवून दे। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी तिच्या फोनवरती काहीतरी बघत असते। तेवढ्यात इकडून तिची मैत्रीण जीवाचा फोटो डिलीट करून टाकते। त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतंय की नंदिनी पिहूकडे गेलेली असते। पिहूने काहीतरी चित्र काढलेले असते। तेव्हा नंदिनी म्हणते की बघू काय काढलंय ते, आणि ते चित्र नंदिनी बघत असताना पिहू खूप घाबरत असते। नंदिनी ती चित्र बघितल्यानंतर खूपच टेन्शन मध्ये येते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या पार्थ जवळ गेलीये। तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काय टेन्शन आहे का तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते की तुमच्या बरोबर मला काहीतरी बोलायचंय। तेव्हा पार्थ म्हणतो कुठल्या विषयासंदर्भात? तेव्हा काव्या म्हणते की माझ्या पास्ट बद्दल बोलायचंय तुमच्या बरोबर। हे ऐकल्यानंतर पार्थ विचारातच पडतो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी पियूला विचारत असते की कुठल्या रेफरन्सने हे तू चित्र काढलं, तू असं करताना कुणाला तरी बघितलंय का? तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ काव्याला म्हणतो की तुमचा भूतकाळ अजूनही तुमच्या मनात आहे। हे ऐकल्यानंतर काव्याला तर खूपच टेन्शन येतं। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।